मिथुन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा बहुपर्यायी संधी, नव्या ओळखी आणि काही आव्हानांसह समतोल साधण्याचा आहे. तुमचा स्वामी बुध सिंह राशीत असून तो सूर्य व शुक्राच्या संगतीत आहे. त्यामुळे तुमच्या संवाद कौशल्याला आणि सर्जनशील विचारांना प्रचंड बळ मिळेल. गुरु कर्क राशीतून तुमच्या दुसऱ्या भावात शुभदृष्टी देत आहे. त्यामुळे आर्थिक लाभाची शक्यता वाढेल. मात्र शनीच्या अष्टम भावातील भ्रमणामुळे अनावश्यक ताण, प्रवासातील अडथळे किंवा कागदपत्रांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे कामाच्या गतीत थोडाफार विलंब होऊ शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल जे पुढील काही महिन्यांवर चांगले परिणाम करणारे ठरतील. बुधवारी आणि गुरुवारी एखादी महत्त्वाची चर्चा किंवा करार होण्याची शक्यता आहे. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा मिथुन राशीच्या जातकांना अतिशय गतिशील असणार असून बुधाच्या प्रभावामुळे तुमच्या कल्पना आणि तर्कशक्ती वरिष्ठांना व सहकाऱ्यांना प्रभावित करतील. जर तुम्ही लेखन, अध्यापन, पत्रकारिता, जाहिरात, मार्केटिंग, IT या क्षेत्रात असाल तर बुधवारी व गुरुवारी तुम्ही विशेष यश मिळवाल. व्यावसायिकांना नवीन करार, क्लायंट किंवा मार्केट विस्तारांच्या नवीन संधी मिळतील. मात्र शनिवारी भागीदारांशी पैशाच्या बाबतीत पारदर्शकता ठेवा, अन्यथा मतभेद होऊ शकतात. नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी मंगळवार आणि गुरुवार शुभ असून सरकारी क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्यांना काही आशादायक बातमी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या गुरुच्या कृपेने आर्थिक स्थितीमध्ये ह्या आठवड्यात स्थैर्य येणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. बुधवारी एखादी आर्थिक चर्चा फायदेशीर ठरेल. गुंतवणुकीसाठी सोमवार आणि गुरुवार चांगले असून शनिवारी अनावश्यक खर्च टाळा. जुनी थकबाकी किंवा एखादी अडकलेली रक्कम या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक व सामाजिक दृष्टिकोनातून मिथुन राशीच्या जातकांना कुटुंबियांसोबत वेळ घालवताना एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. विशेषतः पचन व रक्तदाबासंबंधी समस्या निर्माण होतील. सामाजिक स्तरावर तुमची लोकप्रियता वाढणार असून जुने मित्र किंवा परिचित पुन्हा संपर्कात येतील. कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात तुमच्या वक्तृत्वाचा सन्मान होईल. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात बुधाचा प्रभाव तुमच्या नात्यात संवादाची गोडी वाढवणार आहे. बुधवारी आणि शुक्रवारी जोडीदारासोबत सुंदर वेळ घालवता येईल. एखाद्या छोट्या भेटीगाठीमुळे नात्यात नवा उत्साह निर्माण होईल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव संभवतो, पण उघड संवादाने तो तणाव देखील दूर होईल. अविवाहितांसाठी आठवड्याचा शेवट अतिशय शुभ असणार असून एखादी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. आरोग्यदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक असून कामाच्या गडबडीत जेवण विसरू नका. झोप कमी घेणे किंवा पचन बिघडणे त्यामुळे होऊ शकते. बुधवारी हलका थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि वेळेवर आहार आणि पुरेशी झोप घ्या. मानसिक आरोग्य जपण्यासाठी ध्यानधारणा व योगाचा अवलंब करा. एकंदरीतच मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यात बुधाच्या कृपेने तुमची बौद्धिक क्षमता वाढणार असून बुधवारी गणपती उपासना केल्यास तुम्हाला सर्व कार्यक्षेत्रात यश मिळेल. हिरवा रंग किंवा पाचू रत्नाचा वापर शुभकारक ठरेल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचे शुभ अंक आहेत 3 व 5. शुभ रंग आहे हिरवा व पिवळा. शुभवार आहे बुधवार व गुरुवार. आणि मिथुन राशीसाठी शुभ दिनांक 18, 20 व 21 ऑगस्ट. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या बुधवारी गणपती मंदिरात मोदक अर्पण करा आणि मुलांना हिरव्या रंगाच्या वस्तू दान करा.